साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाउन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। आपला देश आणि राज्य भारतीय संविधानानुसार चालत आहे। आपण कसं राज्य करणार किंवा आपला देश कसा चालवणार हीच भारतीय संविधानाची उद्देशिका आहे, असं प्रतिपादन राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश सौ अनुपमा पारशेट्टी यांनी राहुरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबिर प्रसंगी केले। तालुका विधी सेवा समिती राहुरी तसेच राहुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट रोजी सकाळी राहुरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावरती न्यायाधीश सौ अनुपमा पारशेट्टी तसेच तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे, एनजी तनपुरे, शीला राहिंज आदी उपस्थित होते। न्यायाधीश सौ अनुपमा पारशेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर बोलत होत्या। त्यापुढे म्हणाल्यात की आपण सरकारी कर्मचारी आहोत, आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे। आपल्या ज्या जबाबदारी आहेत त्याबद्दल आपण जागृत असायला पाहिजे। तसेच पालकांनी मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव न करता मुलीला तिच्या पायावरती उभं केलं पाहिजे, त्यासाठी तिला सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे, असं सांगून न्यायाधीश पारशेट्टी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले। यावेळी ॲडव्होकेट एनजी तनपुरे यांनी प्रास्ताविक भाषणामधून बेटी बचाव बेटी पढाव याविषयी सखोल मार्गदर्शन करताना बेटी बचाव आणि बेटी पढाव हा विषय सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचं म्हटलं आहे। तसेच ॲडव्होकेट एच.जी. देशमुख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले। या प्रसंगी तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट तुषार ढवळे, नगर परिषदेचे विकास घटकांबळे, अप्पा तनपुरे, राजेंद्र खंगले तसेच सोमनाथ लोखंडे, सुनील कुमावत, राजेंद्र जाधव, राजेंद्र पवार, राजश्री महाजन तसेच प्रतिभा समुद्र, मनीषा कोळपकर आदींसह नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी हजर होते। या प्रसंगी सूत्रसंचालन राऊत यांनी केले तर आभार तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांनी मानलेत। 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उच्च न्यायालय मुंबई तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानं राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे फिरते लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रकरण निकाली काढून सदर फिरतं लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। नमस्कार, मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती। आज रोजी मी फिरते लोक न्यायालया अंतर्गत नगरपालिका राहुरी येथे नगरपालिकेतील सर्व सदस्य, कर्मचारी व महिला बचत गटचे सर्व सदस्य यांच्याकरिता कायदेविषयक शिबिर घेण्याकरिता इथे आलेलो आहोत। आज रोजी आमच्या राहुरी बारचे अध्यक्ष श्री मुसमाडे तसेच सदस्य श्री शेटे, श्री तनपुरे व आज रोजी आमचे राहुरी बारचे सदस्य श्री ॲडव्होकेट देशमुख यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर महत्त्वाचं व मोलाचं मार्गदर्शन सर्वांना केलेले आहे। उद्या फिरते लोक न्यायालय हे देवळाली प्रवरा येथे जाणार असून तेथे लोक न्यायालयाचे आयोजन केलेले आहे। तरी आपण सर्वांनी फिरते लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा हे मी आपणा सर्वांना आवाहन करते। नमस्कार। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।